नमस्कार मित्रांनो, आज आपण MCVC अंतर्गत येणाऱ्या CMLT या कोर्सबद्दल माहिती घेणार आहोत। MCVC म्हणजे मिनिमम कॉम्पिटन्सी व्होकेशनल कोर्स। किमान क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे। हा कोर्स DVET म्हणजे डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन आणि ट्रेनिंग या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत चालवला जातो। आता या कोर्सचे नाव 2009 मध्ये बदलून MCVC ऐवजी HSC व्होकेशनल कोर्स करण्यात आले आहे। या व्यवसाय अभ्यासक्रमाचे शिक्षण देऊन जास्तीत जास्त युवकांना स्वयंरोजगार किंवा रोजगार मिळवण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने हा कोर्स सुरू करण्यात आला आहे। राज्यात 88-89 पासून हा कोर्स सुरू करण्यात आला आहे। 70% व्यावसायिक शिक्षण आणि 30% सामान्य शिक्षण असलेला किमान कौशल्यावर आधारित हा अभ्यासक्रम आहे। सदर अभ्यासक्रमाच्या परीक्षा या महाराष्ट्र उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्या मार्फत घेण्यात येतात व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येते। या व्यावसायिक योजनेअंतर्गत खालील अभ्यासक्रम राबवले जातात। यात 6 विभाग करण्यात आलेले आहेत। पहिला तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजी, दुसरा अर्थ म्हणजे वाणिज्य, तिसरा शेती म्हणजे कृषी, चौथा मत्स्य म्हणजे फिशरी, पाचवा पॅरामेडिकल, सहावा गृहशास्त्र म्हणजे होम सायन्स असे विभाग करण्यात आलेले आहे। यामध्ये तांत्रिक आणि पॅरामेडिकलचे कोर्सेस जास्त प्रमाणात चालवले जातात। तांत्रिक म्हणजे टेक्नॉलॉजी या गटामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम शिकवले जातात आणि पॅरामेडिकल गटामध्ये ऑप्थॅल्मिक टेक्निशियन, रेडिओलॉजी टेक्निशियन आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन हे अभ्यासक्रम आहेत। यापैकी आपण मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी याविषयी आज माहिती घेणार आहोत। हा कोर्स कोणी करावा, का करावा, कोणत्या शैक्षणिक आधारावर करण्यात येतो, त्याचे क्वालिफिकेशन काय आहे व या कोर्सचा कालावधी किती आहे, किती व कोणते विषय आहेत, प्रत्येक विषय किती मार्कांसाठी आहे आणि कोर्स केल्यानंतर काय फायदा होतो किंवा या कोर्सनंतर कुठं काम करण्याची संधी मिळू शकते, या कोर्सनंतर इतरही काय करता येऊ शकते हे आपण बघणार आहोत। सुरुवातीला आपण इतिहास बघू। हा कोर्स साधारण 88-89 नंतर महाराष्ट्र सरकारतर्फे सुरू करण्यात आला होता। हा कोर्स सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे त्यावेळी मेडिकल फील्डमध्ये डायग्नोस्टिक क्षेत्रात कामगारांची कमतरता होती। मॅनपॉवर कमी असल्यामुळे ती वाढवण्यासाठी तसेच मेडिकलच्या क्षेत्रात अनेक रोजगार उपलब्ध करण्यासाठी CMLT हा सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्यात आला होता। त्यावेळी लॅबोरेटरीज ह्या फक्त शहरामध्ये मर्यादित होत्या, त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचाव्या आणि त्यांनाही आरोग्य सुविधा मिळाव्या हा सरकारचा उद्देश होता। त्यावेळी हा कोर्स झाल्यानंतर लॅबोरेटरी टाकता येत होती आणि त्यासाठी बँकेतर्फे कर्जही मिळत होते, पण 2003 नंतर ते बंद करण्यात आले। आता या कोर्सचे नाव बदलून MCVC ऐवजी HSC व्होकेशनल कोर्स करण्यात आलेले आहे। हा कोर्स कोणी करावा? ज्यांना मेडिकल क्षेत्रात काम करण्याची आवड आहे आणि करिअर करायचे आहे पण मार्क कमी आहेत। हा व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यामुळे ज्यांना लवकर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते पॅरामेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॅब सुरू करू शकतात। तसेच ज्यांना हा कोर्स केल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचे आहे ते पुढील शिक्षण घेऊ शकतात। तसेच ज्यांना शिक्षण करता पैसेही कमवायचे आहे तेही हा कोर्स करू शकतात। शैक्षणिक पात्रता: जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येतो। 10वी मध्ये कमीत कमी 45% पेक्षा जास्त मार्क असणे आवश्यक आहे। कोर्सचा कालावधी: हा कोर्स 10वी नंतर 2 वर्षाचा आहे। कोर्स 12वीला समांतर आहे। पहिले वर्ष 11वी आणि दुसरे वर्ष म्हणजे 12वी। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही 12वी पास आहात असा त्याचा अर्थ होतो। हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 12वी नंतर असलेले पुढचे शिक्षणही घेता येते। कोर्सची फी: या कोर्सची फी कॉलेजनुसार असते। यात कॉलेजचे 3 प्रकार असतात। पहिला प्रकार म्हणजे पूर्ण सरकारी कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज। पूर्ण सरकारी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये 2 वर्षाची फी साधारण 1 ते 1,500 रुपयाच्या आसपास असते। पूर्ण सरकारी कॉलेजमध्ये साधारण 200 सीट्स असतात, म्हणजे 200 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात। दुसरा प्रकार आहे खाजगी कॉलेज पण सरकारी सहाय्य घेतलेले म्हणजे ग्रँटेड कॉलेज। सरकारी सहाय्य घेतलेल्या ग्रँटेड खाजगी कॉलेजची 2 वर्षाची फी साधारण 1,500 ते 2,000 रुपये असते।
सरकारी सहाय्य घेतलेल्या कॉलेजमध्ये साधारण 800 जागा आहेत, म्हणजे 800 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तिसरा प्रकार म्हणजे पूर्ण खाजगी कॉलेज म्हणजे प्रायव्हेट कॉलेज. प्रायव्हेट कॉलेजमध्ये हा कोर्स उपलब्ध नाही. या कोर्सची कॉलेज फी व्यतिरिक्त तुम्हाला ॲप्रॉन, प्रॅक्टिकल बुक आणि आवश्यक साहित्य वेगळे घ्यावे लागणार आहे. त्याचा खर्च साधारण 1 ते 2,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम. प्रत्येक वर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 11वीला 8 विषय असतात व दुसऱ्या वर्षी 12वीला 8 विषय असतात. यामध्ये पहिला विषय आहे इंग्लिश, दुसरा आहे मराठी, तिसरा आहे जनरल फाउंडेशन, चौथा आहे P1, पाचवा आहे P2, सहावा P3 आणि सातवा पर्यावरण व 8वा विषय आहे फिजिकल एज्युकेशन. इंग्लिश, मराठी हे 2 विषय रेग्युलर 11वी 12वीला असतात तेच असतात. तिसरा विषय आहे जनरल फाउंडेशन. यामध्ये 2 वर्ष विभागून अभ्यासक्रम असतो. यात रोजगार कौशल्य शिकवले जाते. स्वयंरोजगारासाठी व्यवस्थापनाची भूमिका समजावून सांगितली जाते. नैतिकता, मूल्ये, उद्योजकीय प्लॅनिंग, करिअरच्या नवीन संधींची माहिती दिली जाते. व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य तसेच टाईम मॅनेजमेंट, आर्थिक जमा खर्च व्यवस्थापन कसे करावे याबद्दल शिकवले जाते. विद्यार्थ्यांना व्यावहारिक जीवनात काम कसे करावे हेही समजून सांगितले जाते. स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी वित्तीय संस्था म्हणजे बँक, सरकारी संस्थांबद्दल माहिती दिली जाते. चौथा विषय आहे P1, पाचवा विषय आहे P2, सहावा विषय आहे P3. हे 3 विषय मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन या कोर्सशी संबंधित असतात. यामध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल असे 2 भाग असतात. 11वी MLTला असणारे विषय असे आहेत. P1 मध्ये ॲनाटॉमी फिजिओलॉजी शिकवली जाते. P2 मध्ये लॅबोरेटरी मॅनेजमेंट अँड इथिक्स शिकवले जातात. P3 मध्ये मायक्रोबायोलॉजी हा सब्जेक्ट शिकवला जातो. 12वी MLTला असे विषय आहेत. P1 क्लिनिकल पॅथॉलॉजी, हिमॅटॉलॉजी अँड ब्लड बँकिंग, P2 हिस्टोटेक्नॉलॉजी, P3 बायोकेमिस्ट्री. हे सब्जेक्ट शिकवले जातात. पहिले वर्ष प्रॅक्टिकल मिळून 8 विषय असतात. त्यापैकी 6 विषय हे 600 गुणांचे असतात. इतर 2 विषय म्हणजे पर्यावरण आणि फिजिकल एज्युकेशन या विषयांना ABCD अशी ग्रेड असते. मराठी आणि इंग्लिश हे विषय 100 मार्कांचे असतात. जनरल फाउंडेशन हा विषयसुद्धा 100 मार्कांचा असतो. यामध्ये 60 मार्कांसाठी थेअरी पेपर असतो, 20 मार्क हे फील्ड व्हिजिटसाठी असतात व 10 मार्क विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटीसाठी दिले जातात, तर 10 मार्क तोंडी परीक्षेसाठी असतात. असे सगळे मिळून जनरल फाउंडेशन या विषयाला 100 मार्क असतात. P1, P2 आणि P3 या 3 मेडिकल लॅबोरेटरी संबंधित विषयांना थेअरी पेपर व प्रॅक्टिकल मिळून 200 मार्क असतात. यामध्ये थेअरी पेपर 80 मार्काचा असतो आणि परीक्षेसाठी त्याला 3 तास दिले जातात. प्रॅक्टिकलसाठी 80 मार्क असतात. प्रॅक्टिकलमध्ये मोठा एक्सपेरिमेंट 25 मार्कांसाठी असतो, छोटा एक्सपेरिमेंट 15 मार्कांसाठी असतो. साहित्य ओळखसाठी 20 मार्क असतात आणि तोंडी परीक्षेसाठी 10 मार्क असतात. तसेच जर्नलसाठी 10 मार्क असतात. इतर 40 मार्कांमध्ये 20 मार्क टीमवर्कसाठी असतात, 10 मार्क प्रोजेक्ट वर्कसाठी असतात, 10 मार्क इंडस्ट्रियल व्हिजिटसाठी असतात. असे टोटल थेअरी आणि प्रॅक्टिकल मिळून 200 मार्क असतात. या 200 मार्कांना 2 ने भागून त्याचे 100 मार्कांमध्ये रूपांतर केले जाते. या व्यतिरिक्त जे 2 विषय असतात, पर्यावरण आणि फिजिकल एज्युकेशन, यामध्ये ABCD अशी ग्रेड विद्यार्थ्यांना दिली जाते. हा कोर्स करत असताना विद्यार्थ्यांना डायग्नॉस्टिक सेंटर, हॉस्पिटल, ब्लड बँक अशा ठिकाणी एक्सपर्ट व्यक्तींच्या देखरेखीखाली प्रॅक्टिससाठी पाठवले जाते. पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षात जाण्यासाठी पहिल्या वर्षाचे सर्व विषय पास होणे आवश्यक असते. सर्व विषयात पास होण्यासाठी कमीत कमी 35 मार्क असणे आवश्यक असते. जर एखाद्या विषयात 35पेक्षा कमी मार्क पडले तर फक्त त्याच विषयाची परीक्षा परत द्यावी लागते. तो विषय पास झाल्यानंतरच पुढच्या वर्गात प्रवेश मिळतो. असा हा कोर्स 11वी 12वीला समांतर आहे. म्हणजे हा कोर्स केल्यानंतर तुम्ही 12वी पास आहात असा त्याचा अर्थ होतो. या कोर्सचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, ब्लड बँकिंग
या विभागात लॅब टेक्निशियन म्हणून तुम्ही काम करू शकता। महानगरपालिका रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा सहाय्यकाची नोकरी मिळू शकते। दंत महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय यामध्ये लॅब तंत्रज्ञ किंवा लॅब सहाय्यक म्हणूनही तुम्ही काम करू शकता। प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा रुग्णालयांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता। खाजगी रुग्णालय, नर्सिंग होम आणि डायग्नॉस्टिक लॅबमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता। तसेच व्हॅक्सिन, अँटीसेरा आणि डायग्नॉस्टिक किट तयार करणाऱ्या कंपन्यांमध्येही तंत्रज्ञ म्हणून तुम्ही काम करू शकता। वॉटर टेस्टिंग प्रयोगशाळेत तंत्रज्ञ तसेच फार्मास्युटिकल लॅबमध्येही काम करू शकता। हा शासनाचा स्वयंरोजगार व व्यवसायाभिमुख कोर्स असल्याने तुम्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर पॅथॉलॉजी लॅब किंवा कलेक्शन सेंटर टाकू शकता। त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे। प्रयोगशाळेतील केमिकलचे वितरक किंवा डिस्ट्रीब्युटरही तुम्ही होऊ शकता। प्रयोगशाळेतील वस्तू म्हणजे इन्स्ट्रुमेंट, केमिकल किंवा स्पेअर पार्ट्स यांचे वितरक, डिस्ट्रीब्युटरसुद्धा होऊ शकता। विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास तो पुढील शिक्षण घेऊ शकतो। यामध्ये तो केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी, फॉरेन्सिक सायन्स आणि होम सायन्स या विषयांसह BA, BCom, BCS, BCA, BScच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ शकतो। पण जर याच फील्डमध्ये शिकून काम करायचे असल्यास 3 वर्षाचा MLTचा कोर्स करावा व त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स DMLT किंवा PGDMLT कोर्स करू शकता। हा कोर्स सरकार मान्य आहे। हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन मिळू शकते। ॲडव्हान्स DMLT कोर्स किंवा PGDMLT कोर्स केल्यानंतर तुम्हाला पगारही वाढू शकतो। हा कोर्स झाल्यानंतर 6 महिन्याची इंटर्नशिप असते। ती इंटर्नशिप कंप्लीट करणे बंधनकारक नसते। हा कोर्स झाल्यानंतर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन करावे लागते। त्यासंबंधी आपण थोडी माहिती घेऊ। सुरुवातीला महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये CMLT या कोर्सला रजिस्ट्रेशन देण्यात येत नव्हते, परंतु त्यानंतर ज्यांच्याकडे 6 महिन्याची इंटर्नशिप केलेले सर्टिफिकेट आहे त्यांना रजिस्ट्रेशन देण्यात येत होते व ज्यांच्याकडे इंटर्नशिप नाही अशांना रजिस्ट्रेशन मिळत नव्हते। परंतु काही संघटनांनी पुढाकार घेऊन नवीन आलेल्या प्रशासकांना माहिती देऊन CMLTचे रजिस्ट्रेशन सुरू करावे अशी लेखी विनंती केली। त्यासाठी त्यांनी काही पुरावेही सादर केले। त्यानुसार आता त्यांचं इंटर्नशिप झालेलं नाही त्यांनाही CMLT झाल्यानंतर रजिस्ट्रेशन देण्यात सुरुवात केलेली आहे। तेव्हा जे कोणी CMLT झालेले असतील त्यांनी लवकरात लवकर महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलकडे अर्ज करून रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस करावी। तसेच शिक्षण इथेच न थांबवता पुढील शिक्षण घ्यावे। यात तुम्ही ॲडव्हान्स DMLT किंवा PGDMLT कोर्स करू शकता जो गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त आहे, ज्यामुळे तुम्ही महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन करून सभासद होऊ शकता। त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवता येईल तसेच पगारही जास्त मिळेल। धन्यवाद।